पाकिस्तान आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होताना दिसतो. मी असं का म्हणतोय असं तुम्हाला जर वाटत असेल, जे आपण ते स्टेटस ठेवतोय किंवा पोस्ट ठेवतोय कालपासून, त्यामध्ये एकच गोष्ट वारंवार सांगितली जाते की आपल्या हिंदू धर्मावरती हल्ला आहे. तो आहेच, तो मी नाकारत नाहीये. कारण बरेच लोक म्हणतात की आतंकवादाचा कोणताही धर्म नसतो. पण प्रत्येक आतंकवादी हा एकाच धर्माचा कसा काय असतो? मग या गोष्टीचा आपल्याला विचार केलाच पाहिजे. पण त्याआधी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्यांच्या वर उठून आपण हा विचार केला पाहिजे की हा हल्ला आत्ताच का झाला, हा हल्ला टुरिस्टवरतीच का झाला, याच्या मागं पाकिस्तानची कोणती चाल असू शकते आणि मी असं का म्हणतोय की पाकिस्तान यामध्ये थोडा सक्सेसफुल झालेला दिसतोय, हेच बघण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करूया. आतापर्यंतच्या माहितीनुसार या लोकांनी या 26 लोकांना ज्यांना मारलं त्यांचा आधी धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला सांगितला. ज्यांनी आपण मुसलमान आहोत तसं जीव वाचवण्यासाठी सांगितलं, त्यांना कलमा वाचायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांची पॅन्ट काढून देखील यांनी धर्म चेक केला आणि ज्यांना तेव्हा कळालं की हे हिंदू आहेत त्यावेळेला त्यांना गोळी मारली. कोणी आपल्या हनीमूनसाठी तिथे आलं होतं, कोणी आपल्या मुलांसोबत फिरायला आलं होतं, कोणी लेफ्टनंट कर्नल तिथे सुट्टीसाठी आलं होतं, तर कोणी आपल्या लग्नाची 25 वर्षे तिथे घालवण्यासाठी आले होतं. या सगळ्यांना एकत्र टार्गेट करून या आतंकवाद्यांनी हे नालायक कृत्य केलं. आतापर्यंतच्या माहितीनुसार 26 लोकांचा या नराधमांनी जीव घेतला, कित्येक संसार उद्ध्वस्त केले, अजून कितीतरी जखमी असतील. सरकार आपलं काम करतंय, विरोधी पक्ष आपलं काम करेल, ज्यांना राजकारण करायचंय ते राजकारण करतील. पण आपण एक भारतीय नागरिक म्हणून या हल्ल्याचा शोध घेतला पाहिजे आणि हा हल्ला आत्ताच का झाला आणि पाकिस्तानचा त्यामध्ये कसा फायदा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसा आजपर्यंतचा काश्मीरचा इतिहास बघितला तर आतंकवाद्यांनी जास्त वेळा आर्मीला टार्गेट केलेला आहे आणि टुरिस्टना कंपॅरेटिव्हली कमी वेळा टार्गेट केलेला आहे. हे साफ चुकीचंच आहे, पण मी फक्त कंपॅरिझनसाठी सांगतोय. जसं 2015 मध्ये अनंतनाग जिल्ह्यामध्ये 7 लोकांचा जीव गेला होता. 2017 मध्ये पर्यंत अनंतनाग जिल्ह्यामध्ये 9 लोकांचा जीव गेला होता आणि त्यानंतर रायसी जिल्ह्यामध्ये 2022 मध्ये 9 लोकांचा जीव गेला होता. वैष्णोदेवी यात्रेवरील हल्ला असू द्या किंवा अमरनाथ यात्रेवरील हल्ला असू द्या, टुरिस्टवरती आतंकवाद्यांनी हल्ले केलेत, पण मेजॉरिटी यांचं टार्गेट आर्मी किंवा मिलिटरी असतं, सिव्हिलियन्स किंवा टुरिस्ट यांचं टार्गेट नसतं. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की 2025च्या 22 एप्रिलच्या लेटेस्ट हल्ल्यामध्ये या लोकांनी 2000 टुरिस्टना पहलगाममध्ये घेरून जसा यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांचा खून केला, अमानवी खून केला, त्याच्यामागे काहीतरी उद्देश असू शकतो, त्याच्यामागे पाकिस्तानचा काहीतरी नवा प्लॅन असू शकतो. तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या त्या आतंकवाद्यांचा काय उद्देश असू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काश्मीरच्या 5 वर्षांचा टुरिझमचा आकडा बघावा लागेल आणि त्यानंतर त्यांचा इन्कमचाही आकडा बघावा लागेल. खालील आकडा आपल्याला काय सांगतो लक्षात घ्या. खालील टेबल प्रमाणे आणि जम्मू अँड काश्मीरच्या ऑफिशियल वेबसाईट प्रमाणे, सरकारच्या वेबसाईट प्रमाणे 2020 मध्ये काश्मीरला 34 लाख लोकांनी भेट दिली, 2021 मध्ये 1 करोड, 2022 मध्ये 1 करोड 34 लाख, 2023 मध्ये 1 करोड 88 लाख, 2024 मध्ये 2 करोड 10 लाख आणि 2025 मध्ये ऑलमोस्ट हा आकडा 2 करोड किंवा 2.5 करोडच्या वर जाण्याची शक्यता आहे. या आकड्यांचा अर्थ काय होतो तर जास्तीत जास्त लोक काश्मीरमध्ये सेफ फील करतायत. नॅशनल किंवा इंटरनॅशनल टुरिस्ट असू देत, हे काश्मीरला जास्तीत जास्त भेट देत आहेत, तिथला टुरिझम वाढतोय. त्यामुळे येथील लोकांना रोजगार मिळतोय आणि रोजगार मिळाल्यामध्ये यांचा पर कॅपिटा इन्कम वाढतंय. याच वेबसाईटनुसार गव्हर्नमेंटच्या आपण यांचे आकडे बघू, यांचा पर कॅपिटा इन्कम काश्मीरी लोकांचं कसं वाढत गेलंय. या आकड्यांचा अर्थ काय होतो तर टुरिझम काश्मीरमध्ये एकंदरीत वाढलेलं दिसतंय. भारतातील असोत किंवा परदेशातील पर्यटक असोत, काश्मीरला सेफ समजून तिथे व्हिजिट करतायत. त्यामुळे काय होतंय, काश्मीरमधील प्रत्येक लोकाला रोजगार मिळतोय. हाच रोजगार त्यांच्या पर कॅपिटा इन्कम मध्ये भर घालताना दिसतोय. त्यामुळेच की काय, जर यांचं पर कॅपिटा इन्कम बघितलं, काश्मीरी लोकांचं पर कॅपिटा इन्कम बघितलं, तर 2021 मध्ये जे पर कॅपिटा इन्कम 1,12,000 होतं, ते 2022 मध्ये 1,30,000 झालं, 2023 मध्ये 1,36,000 झालं, 2024 मध्ये 1,39,000 झालं आणि आता 2025 येता येता हा आकडा 1.5 लाखाच्या वर गेलेला दिसतो. जर पर कॅपिटा इन्कम बघितलं तर लोकांकडे रोजगार आहे, लोकांकडे पैसा येतोय. हा पैसा कुठून येतोय तर हा पैसा टुरिझम मधून येतोय. कारण काश्मीर खोऱ्यातले 50% लोक हे टुरिझमवरती डिपेंडेंट आहेत. हाच मुद्दा नेमका पाकिस्तानने पकडलाय आणि हे आतंकवादी कृत्य घडवून आणलंय. त्यांना करायचं काय आहे तर त्यांना हा टुरिझम इथून संपवायचा आहे. जर एकदा टुरिझम संपला तर काय होईल, तिथल्या तरुणांना रोजगार मिळणार नाही, त्यांच्याकडे पैसा येणार नाही आणि एकदा पैसा त्यांच्याकडे नसेल तेव्हा पैशासाठी यातील काही लोक काहीही करायला तयार होतील. यातीलच काही लोकांना ते आतंकवादी बनवून घेऊन आपल्यामध्ये सामील करून घेतील. आतंकवादाचा परत काश्मीरमध्ये सुळसुळाट होईल आणि काश्मीरला भारतापासून तोडण्याचा त्यांचा डाव सक्सेसफुल होईल. हेच करण्याचा प्रयत्न नेमका पाकिस्तान करतो. जिहाद आणि धर्माच्या नावाखाली किंवा पैशाच्या नावाखाली किंवा या दोन्हींच्या नावाखाली पाकिस्तानी लोक काश्मीरमधील तरुणांना भरकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तिथलं टुरिझम संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, काश्मीरला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जर आत्ताचे सोशल मीडिया स्टेटस बघाल तर ते काही प्रमाणात त्यामध्ये सक्सेसफुली होताना दिसत आहेत. कारण जितके स्टेटस मी बघतोय किंवा पोस्ट बघतोय यामध्ये थोडे म्हणतायत की बॉयकॉट काश्मीर टुरिझम अशा नावाच्या ते घोषणा देत आहेत. तर ह्या घोषणा ते का देत आहेत, कुठून शिकून देत आहेत हे त्यांनाच अंदाज नाहीये. कारण ते काय बोलतायत, कोणत्या परिस्थितीमध्ये बोलतायत आणि काय करतायत हेच त्यांना कळत नाही. पाकिस्तानला हेच तर हवं आहे. हळूहळू ते काश्मीरमधून टुरिझम संपवतील, काश्मीरला एकटं पाडतील, तेथील तरुणांना एकटं पाडतील आणि त्यांचा डाव साधतील. जर उद्या गोव्यामध्ये टेररिझम अटॅक झाला किंवा आतंकवादी हमला झाला तर तुम्ही बॉयकॉट गोवा टुरिझम करणार आहात का? त्यामुळे अशा मूर्ख घोषणा देणं बंद करा. तुमचे राजकीय खेळ तुमच्याजवळ ठेवा. बॉयकॉट काश्मीर टुरिझमच्या नावाखाली तरुणांना किंवा देशाला भरकटण्याचा प्रयत्न करू नका. मुळात जिथे 2000 पर्यटक होते तिथे एकही सिक्युरिटी का नव्हती किंवा एकही पोलीस ऑफिसर का नव्हता याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. हा एरिया असा सेन्सिटिव्ह एरिया आहे जिथे फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येतं. अशा एरियामध्ये एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता. तो का नव्हता हे आयडेंटिफाय व्हायला हवं. कुणाची चूक होती हे आयडेंटिफाय व्हायला हवं आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे. जनरल बक्षी काय म्हणतायत बघा. In COVID, this army, for 3 years, there was no recruitment. Our forces were cut down by 1,80,000. Who did it? What about the threat assessment? You saved money. You saved money to get these people killed, damn you. I fought in Kishtwar. 3 years, Arnab. We had that area totally under control. Now that poor sector 9 sector RR, those boys are being asked to look after 2 sectors because somebody felt manpower is not needed. Damn you! It's needed if you want to fight in the mountains. It's needed if you want to fight the terrorists in hills and mountains and jungles. It is needed if you've got a Bangladesh pain in the neck now. कोविडच्या नंतर 1,80,000 सैन्यामध्ये भरती व्हायला हवी होती. 1,80,000 लोकांची भरती सैन्यामध्ये व्हायला हवी होती, ती थांबवली गेली. पैसा वाचवला गेला. त्यामुळे आर्मीवरती अतिरिक्त प्रेशर तर आलं नसेल. पॉसिबिलिटी आहे. यावरून अजून एक मुद्दा लक्षात येतो की भारतामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही गोष्टीवरती हलगर्जीपणा केलेला चालतो, पण आर्मी किंवा सैन्यामध्ये हलगर्जीपणा करून चालत नाही. 1,80,000 सैनिक जे भरले नाहीत, तो जो पैसा वाचवला त्या पैशाचं काय केलं, तो पैसा कुठे युटिलाइज झाला याचं उत्तर आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जी अग्निवीर योजना आहे त्या योजनेचाही परत एकदा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आज 26 मेलेत, उद्या 260 मरतील. प्रत्येक गोष्टीला आपण धर्मावर ढकलून शांत बसू शकत नाही. धर्म भक्कम केलाच पाहिजे, आर्मी भक्कम केली पाहिजे आणि काश्मीर सारख्या अतिसंवेदनशील एरियामध्ये आपला कंट्रोल भक्कम असायला. या हल्ल्याचं खापर फक्त पाकिस्तानवरती फोडून चालणार नाही. कारण सिक्युरिटी लॅब्स कुठे होता तो आयडेंटिफाय करून एलिमिनेट करूनच हा इश्यू सॉल्व्ह करावा लागेल. नाहीतर तुमच्या पार्टी पॉलिटिक्समध्ये आमच्यासारख्या सामान्यांचे किती जीव जातील याचा काहीच नेम राहणार नाही.